घरात सासू सुना आहेतच. कोणाला आवडते कोणाला काही नाही आवडत, पण त्यापैकी काय जास्त आवडते ते आपण पाहणार आहे. ही लवकर बाळाला घेत नाही, अशी रडू देते रडू देते रडू देते, परेशान करते. तर मित्रांनो बघा, इकडं स्वराजचं कसं खेळणं चालू आहे मस्तपैकी आहे. सकाळी पाहिलंच तुम्ही त्याचे कारनामे, नवीन नवीन गुण करताना. आणि आईची ड्युटी लागल्याचं इकडं सकाळ संध्याकाळ, आणि इकडं राधिकाची ड्युटी लागलेली आहे. काय चालू आहे? स्वयंपाक करते. स्वयंपाक करायचं. स्वयंपाक ठीक आहे. काय करणार आहे? बेसन अरे पिठलं. पिठलं का? ठीक आहे. पिठलं. आपण नेहमी शूट घेतो, आज थोडंसं वेगळं घेणार आहे. जसं की आई तुझ्याबद्दल सांगणार आणि तू आईबद्दल सांगशील. काय दोघीला एकामेकीचं जे आहे आवडते, जसं की बोलणं झालं वागणं झालं, तेच पाहणार आपण. काय काय गुण आहे तुमचे तर आज समजणार आहे नेमके काय आहेत. तर घ्यायचं का? आम्ही तर चांगलं सांगून ठेवतो. हा, मग काय आवडते तुम्हाला एकामेकीबद्दल तेच सांगायचं आहे. आता प्रत्येक घरात सासू सुना आहेतच. कोणाला आवडते कोणाला काही नाही आवडत, पण त्यापैकी काय जास्त आवडते ते आपण पाहणार आहे. आणि कसं वागणूक वगैरे ते पण. तर सासू सुनेचं असतेच प्रत्येक घरी, त्याच्यामुळे आज आपण सहज घेणार आहे की सासू सुनेबद्दल एकामेकीला जे आहे काय योग्य वाटते, कुठलं चांगलं वाटते, काय करतात काय नाही. तर आपण तेच पाहणार आहे. तर सुरुवात कोणापासून करायची? आईपासून. तर असं आहे, सासू सुना आज एकामेकाचे गोड शब्दातने तारीफ करणार आहे. सुरुवात कोणापासून करायची? आईपासून. का बरं? हो. राधिका ना आपले खूप मस्त बघा. हां चला, एक झाली. आता तुझा नंबर. आई सकाळी उठतात, मला हे खूप आवडतं. एक. आता दुसरं तू सांग. आलूवाली भाजी छान करते. खाण्याबद्दल नाही, आता दुसरं काही. एक खाण्याबद्दल झालं, आता दुसरं. एक तर आपण समजू किंवा सांगितलं तर चांगलं, नाहीतर मग काहीच योग्य नाही असं पण आहे. स्वयंपाक खूप चांगला करते. तेच झालं खाण्याबद्दल. दुसरं काही आणखी? चला पटपट. आई पूजा खूप छान मारतात. माझं कसं राहते, आबडधोबड कर. हां, याच्यावर तुम्हाला कामं पण समजत आहे कोण काय करतात. तर हां चला सांगा पटकन. राधिका दुसरं. साडी खूप छान दिसते. हां चला, हा प्लस पॉईंट आहे. मी याला 10 पैकी 9 गुण देणार. एक चांगला बोललेला आहे. आता दुसरं राधिका सांगणार. आणखी आईला शिवपुराण खूप आवडतो. हो का रे? हां. म्हणूनच स्वराज नाव आहे इकडं. आईला खूप आवडतं. आणि आईनं शिवाजीच नाव सुचवलं होतं देवाचंच. हे खूप छान. चांगलं नाव आहे ते पण. हो. आणि परत एक. पूजा खूप छान करते ती. हां. राधिका चला, हे पण आहे एक. चला, बरेच जणांच्या कमेंट आहे. आणखी आईच्या हातची भाजी भरलं वांग खूप मला आवडतं. खाण्यावर नाही, दुसरं काही सांगायचं आहे? नाही, खाण्यावरती झालं. रेसिपी मी सांगितलीच नाही ना. बरं. मला आईच्या दुसरं हातची आणखी? खूप छान वाटतं. चला, जास्त वेळ घेणार नाही आपण, शॉर्टकटमध्येच घेणार आहे. आणखी आहे. महादेवाची सेवा लय आवडते. देवाचं झालं ना. आणखी ते एकामेकाबद्दलच कराल तुम्ही दोघीची तारीफ. मग काय? आईनं राधिकाने ते सांगितलं, तेच आई पण सांगत आहे. वेगळं सांगा थोडंसं. सांगू थांब मी- आईचा नंबर आहे. स्वराज बद्दल सांगू मी शकता बाहेर तुम्ही. गेलेल्या आईला आवडत नाही. म्हणजे ते तर प्रत्येक घरी आवडत नाही. म्हणजे शॉपिंग वगैरे करायला गेली तर आईला आवडत नाही. आईचा नंबर आहे. ही लवकर बाळाला घेत नाही, अशी रडू देते रडू देते रडू देते, परेशान करते. त्याला घेते. हे आता तारीफ नाही आहे. हे काही मला आवडत नाही. हां, तर आवडत नाही, तारीफ नाही आहे. आणखी परत. आणखी मी एखादी भाजी म्हणजे चुकून बनवल्या गेली तर आईने का त्यावर खूप रागवतं की तू अशीच बनवली तशीच बनवली. म्हणजे तुझं म्हणणं आहे आईनं रागवायला पाहिजे, ते चांगलं आहे. हो. ते तारीफ करत आहे ना, असंच ना. हो. कधी कधी काय असते माहिती आहे का मित्रांनो, बरंच आता एखाद्या बाबतीत मी काम म्हणजे करते. आपण हां वस्तू खराब जर बनवली, समजा ती वस्तू हां. आपल्याला आपण मुद्दाम तशी बनवली तर चांगलं जर म्हटलं ना खूप आवडतं. असते ना, एका सासूबाईनं रागवायला पण पाहिजे असते. हो, बरोबर आहे. ते पण एक ते चांगलं असते. आईचं बरंच मान जण. हां असतं.
ते एक आपल्या चांगलं इकडं असते. रागवत- मग रागावलं नाही तर ते पण एक वेगळं असते आणि रागावलं तर चांगलं पण नाही, मग असते. आपल्याला कसं काय ठीक आहे. समजणार की आपल्याला. आणि हे गुण खूप आवडतं मला, की तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतात ते आई मला दिवसभर सांगत असते. चला आता आई सांगणार किचनवर ठीक आहे, जास्त आज- बोलायचं नाही आपल्याला. हं. आपल्याला दुसरं घरातल्या गोष्टी आहेत ठीक आहे, ते जर बनवते, बोलत आहे. बनवा. तिला कपडे आणायचे लय आवडते. अरे, लयच हे कपडे काय जमा, कपडे खरेदी जमा करायचं केले. खरेदी करायचं. खरेदी. हा. खरेदी लयच आणखी आवडते. दुसरं मार्केट झालं आणखी हो. आणखी सांगू मी? आईला सांगू दे. बाळाले कपडे आणायचे लय आवडते. ते तर झालंच ना परत. तिचे बी आणि बाळाचे बी. दुसरा विषय दुसरा लगेच. आता सांगायचं काही नाही. बाकीचं खूप काय सांगण्यात होतं. आणखी आई मला दिवसभर बोलत नाही. हा एक गुण मला खूप आवडतो. मग कसं हे चुकीचं आहे. बोलायलाच पाहिजे. नाही त्याच्याशिवाय संवाद जे काय म्हणतात संवाद कसे होणार. नाही, तसं- तुम्ही बोललाच नाही तर तसं दिवसभर नाही. मोकळं बोलायला नाही, पाहिजे. जिथं चुकलं ना तिथं बोलतात. बोलायलाच पाहिजे. दोन्ही व्हायला पाहिजे मला मतानं. एक चांगलं म्हणायला पाहिजे आणि बोलायलाही पाहिजे. दोन्ही बोलायला पाहिजे. नाही नाही, आमची भांडणं होतच नाही. हा दोन्ही समजूतदारपणा करतात. हे जे आहे तुमच्या या वागणुकीतून समजतेच ऑलरेडी. समजून घेतो आम्ही एकमेकीला. आणखी चला पटापट सांगा काय योग्य वाटते. आणखी आई किचन वगैरे छान, गॅस वटा वगैरे छान करते. आता सांगितलं तर हे झालंच. जवळपास तुम्हाला समजलं असेल आईचे कामं आणि राधिकाचे कामं हे सर्व वाटून घेतल्यावानी वाटत आहे. नाही नाही, वाटत नाही. हो वाटून नाही घेतले पण एक्झॅक्ट त्या कामावरून समजत आहे तुमच्या बोलण्यावरून आजच्या. पहिले किंवा कसं- दोघीने कामं वाटून घेतले. पहिले किंवा धुणे कपडं भांडी हे झालं वेगळं आणि किचनचं स्वयंपाक झालं हे वेगळं. कारण एकामेकाची तारीफच तशी सांगितली तुम्ही दोघीची. कशी पहिले दोन जेवायची होती. कराच लागली. आता लय करायचं. हिरस करायला पुरते का? तुम्ही एकामेकीबद्दल सांगितले फक्त स्वराजबद्दल राहिले ना आणखी. स्वराजबद्दल हा घेस म्हणते तोडतेच नाही. चला बाहेरच नाही. बाहेरच स्वराजमध्ये नाही. खूप छान फिरायला जायचं आहे तिला. फिरायलाच नाही आम्ही. सुरुवात होणारच आहे तिची. चला असं आहे. आणखी आहे आता मी काही सांगणार नाही कारण माझ्यामधले सर्वच गुण आवडणार आहे याला. मी काही त्याच्या आडवा येत नाही आणि मी काही तारीफ पण करत नाही. कारण मी जर तारीफ केली तुम्ही एक तर आईला राग येईल. राधिकाची तारीफ केली तर आईची नाही. तारीफ सांगा आणि माझी तारीफ नाही. तुम्ही आमची कसं तारीफ सांगितली ते सांगा. मी जर सांगायचं म्हटलं नाही, आईच्या बदली एक तारीफ कर माझी. आता जर मी तारीफ केली राधिकाची तर आईला वेगळं वाटेल. आईला राग येईल. आईची तारीफ केली तर नाही, राधिकाला राग येईल. असं होते तसं काही नाही. प्रत्येक घरी होते. नाही आवडलं तर सांगा, आवडलं तर सांगा. काय आता दोघी सारख्याच आहे. हा सांगा ना काय तुम्ही हा? भाजी वगैरे कोणती आवडते आईने केली. स्वभावाच्या बाबतीत तुझ्यापेक्षा आईचा स्वभाव चांगला आहे. पण आईला माझा स्वभाव आवडतो. हा तुम्हाला- आईचं चांगलं आहे ना. आणि दुसरं आणखी किचनमध्ये राधिकाचं आहे. ओके कारण आता नवीन याच्या हिशोबानं पडलं. नवीनच्या हिशोबाने नाही. लेकर वाईट फिक्क पाहिजे. तिचं तिच्या हाताने बरं. आपली चटणी कमी जास्त झाली का काही हा, पोळी हे झालंय. कधी नाही बरं होते आपल्या हातानं. ती तिचं बरोबर करते. चला असं आहे पाय तुम्हाला समजलं. मी आधीच म्हटलं 2 मिनिटं आधी. हा. आणखी आता असं आहे की बस ठीक आहे एक एकच नाही. चालते. असं आहे मित्रांनो प्रत्येक घरी असतातच. हे नॉर्मल गोष्ट आहे. बाकीचे पण आहेत तर कामाला. ते पुढचं शूट येणारच आहे तुम्हाला. हां तर असं आहे मित्रांनो. आणखी काही वाटत असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जे काही योग्य वाटत असेल ते पण सांगा. किंवा कुठलं तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगायचं असेल किंवा आईचा हा गुण खूप छान आहे तर आपण त्याचं कमेंटमध्ये पुढच्या वेळेस नाव घेणार आहे प्रत्यक्षाने. एक आणि सांगू? हां एक राहिलं. आईला शॉर्ट कपडे घातलेले आवडत नाही. आई म्हणते रोज साडी घालत. साहजिकच आहे म्हणायलाच पाहिजे. साडीवर ते चांगलंच आहे. आणि खरंच कमेंटमध्ये करा. आपण उद्याला जी आहे पहिल्या कमेंटचं आवर्जून नाव घेणार आहे. सासू सोनेबद्दल तुम्हाला काय योग्य वाटते. असं नाही झालं पाहिजे की बा तुम्ही आईचं नाव घेतलं राधिकाचं नाव घेतलं नाही. असं काहीच नाही त्यामध्ये. तुम्ही कुणाचंही नाव घेऊ शकता. चला भेटू आता. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकीच्या इकडे किचनचे कामं आहे आणि आईची ड्युटी आहेच आहे ना. आणि आता
काही दिवसानंतर माझी ड्युटी लागणार आहे, कारण जोपर्यंत बाहेर निघणार नाही मला बाहेरच राहावं लागणार आहे त्याला घेऊन. सध्या जास्त बाहेर नेता नाही येत वातावरणामुळं. आता नाही तो फिरायला लागला ना. आणि थोडंसं जे आहे तब्येतीमध्ये सुधारणा झालेली आहे सुरतच्या, हो. कारण 2 दिवसाआधी खूप सोपं हे सुकलेला होता, आता व्यवस्थित आहे. आणि असं हे साहजिकच आहे, हे जे आहे 4थ्या ते 6व्या महिन्यापर्यंत दात वगैरे घासणं हे साहजिकच असते. लहान बाळाला छोटे दाढा मजबूत होत असतात त्याच्यामुळं. चला ठीक आहे, भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.